भारत माता की जय. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी म्हणून उपमुख्यमंत्रीपद याची निर्मिती केलेली आहे. संविधानिक दृष्ट्या त्याचं महत्त्व शून्य आहे. एका कुठल्या कार्यकर्त्यानं फोन केला, ठीक आहे, कार्यकर्त्याला सांभाळलं पाहिजे, पण ते सांभाळत असताना आपण राज्यकर्ते आहोत, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रातले आपण आहोत आणि आपल्या जिभेवर संयम पाहिजे. जिभेवर संयम नसलेला असा हा राज्यकर्ता आहे आणि टग्या राज्यकर्ता आहे. आलं लक्षामध्ये? आता तुम्ही मला सांगा, उत्खननाचा जो भाग आहे, हा उत्खननाचा भाग हा चंद्रशेखर माननीय नामदार महसूल मंत्री यांच्या अखत्यारीत येतो. ज्या अंजना कृष्णा म्हणून ज्या आहेत त्या IPS अधिकारी आहेत. त्यांचा विषय हा तुमच्या देवेंद्र फडणवीस यांच्या असलेल्या गृह खात्याच्या अखत्यारीत येतो. तुम्ही तुमच्या फोनचा किंवा तुम्हाला कार्यकर्त्यानं केलेल्या फोनवर त्यांच्या हातात फोन देऊन त्यांना तुम्ही जे काही मार्गदर्शन केले, तुमच्या शब्दात मार्गदर्शन, पण जनतेच्या संदर्भात, पत्रकार मीडिया यांच्या संदर्भात ते धमकी वजा मार्गदर्शन आहे. तुम्ही कोणाला धमक्या देता? राज्यकर्ते तुम्ही. बेकायदेशीर उत्खनन होते त्या ठिकाणी मामलेदारला तुम्ही शिव्या किती देत आहेत लोक, याची कल्पना आहे? मामलेदार म्हणजे कोण समजता तुम्ही? कोण समजता? पोलीस म्हणजे कोण समजता? पोलीस नसतील तर हे राज्य चालेल का? समाज दुबळा होईल का सबल होईल याची जर तुम्हाला जाणीव नसेल, अनेक खात्यांचे तुम्ही मंत्री राहिलेले आहात. आज आमचं असं स्वतःचं मत झाले की देवेंद्र फडणवीस यांना तुमच्या असलेले 2 उपमुख्यमंत्री आहेत यांनी पूर्णतः घेरलेला आहे, पूर्णतः घेरलेला आहे. आणि म्हणून मग आता तुम्हाला माहिती आहे माझीसुद्धा किती आंदोलनं झाली. देवेंद्र फडणवीसांच्या कानावर गेली नसतील का? आणि देवेंद्र फडणवीस आम्ही कोण आहोत हे जनतेला माहिती आहे. असं असतानासुद्धा हा मनुष्य काही निर्णय घेऊ शकत नाही. राष्ट्रवादीची पटापट कामं होत आहेत, तुमच्या शिवसेनेची कामं पटापट होत आहेत. देवाभाऊ तुम्ही मुख्यमंत्री असल्याकारणानं तुमच्याजवळ वेळ आहे का कार्यकर्त्यांना देण्यासाठी? पण मग ही प्रवृत्ती अशी फोफावते म्हणून दस्तूर खुद्द आदरणीय माननीय नामदार आमचे पंतप्रधान देशाचे यांनी त्यांच्यावर 70 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या आरोप असलेल्या ग्रहस्थाला इतकी तुम्हाला निकड पडली का की त्यांना बरोबर घ्यावं? आलं लक्षामध्ये? हा सगळा अतिशय विचित्र आणि विचित्र विषय महाराष्ट्रात चालला आहे. म्हणून आम्ही खाली लिहिले की चिंतन, मनन आणि सिंहावलोकन जनहितास्तव करणे देवेंद्र फडणवीसजी आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. जनता तुमच्याकडे वेगळ्या आशेनं बघती, परंतु जनतेची पूर्णतः निराशा होत चाललेली आहे. वेळेत सावधान राहा. शरद देवनं केस ही उन्हात पांढरी केलेली नाहीत, सावधान. दुसरी गोष्ट तुमच्या अखत्यारीत असलेल्या खात्याबद्दलची आहे. हा मगरूर आणि फडतूस अधिकारी खलरक्षण आहे, सदनिग्रहण आहे, ही परिस्थिती आज कराड शहराच्या पोलीस स्टेशनमध्ये राबवतोय. आणि या राबवणुकीमुळं पत्रकारांच्या करवी धमकी देण्याची या माणसाला हिम्मत होती. हा मनुष्य कोणत्या स्तरावरचा आहे याची चौकशी करा. जळीतग्रस्त कुटुंब, भूमाफियानं घर पाडले म्हणून
13-14 आंदोलन करणारं कुटुंब ह्याचे सगळे असलेले अर्ज आम्ही काढून टाकलेत. तुमचं काही म्हणणं योग्य नाही, बरोबर नाही. समोरच्यानं जे गैर अर्जदारानं सांगितलंय ते सगळं बरोबर आहे. म्हणजे काय सांगितलंय आपण इथं की ॲडव्होकेट मोहन यादव व 3 यांना कायद्याच्या ढालीआड मदत करणे हा त्यांचा संगीन अपराध आहे. यांना तुम्ही पारित केलेला जो कायदा आहे जनसुरक्षा कायदा विधानसभेमध्ये, त्याखाली त्या जनसुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना त्वरित अटक करा. जर त्याच्यामध्ये आम्ही पुरावे देऊन तो मनुष्य गिल्टी आहे हे नाही दाखवलं तर जाहीर फाशी घेऊ. एका शेतकऱ्याला फाशी घेण्यासाठी वंचित करू नका देवेंद्रजी, अशी माझी तुमच्याकडे आग्रहाची मागणी आहे.